तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये. तर वाजले 1:15 वाजले आणि आता आपण सगळी तयारी झाली आहे. वैभव दादा आणि आता सगळं घर बिर लुटून बिटून आवरलंय. एकदा तुम्हाला घराचा इंटरव्ह्यू देतो. तर इथं आमची खोली होती, म्हणजे इथं आम्ही झोपत होती, सगळं इथं बसायचं ते सगळी सोय होती. शो हॉल आहे, त्यालाच लागून असं किचन होतं इकडं. आमची गुड्डा आता किचनमधलं आवरावं लागले सगळं जायचं आहे म्हणून. त्यानंतर इकडं वॉशरूम, बाथरूम आणि टॉयलेट इकडं आहे. पाठीमागं एक जागा शिल्लक आहे. त्यानंतर इथे एक रूम आहे आणि ह्याच्या पाठीमागे बाल्कनी. ह्याचा दरवाजा बंद केला आहे. इथे टी व्ही ते सगळं असं होतं. मस्त घर होतं. एक आठवडा आम्ही इथंच काढला आहे आता. आणि बाहेर अशी बाल्कनी आहे. इकडलं काय दाखवायला नव्हतं, म्हणजे थोडा मिलिटरी एरिया आहे म्हणून तेच जागा आहे, म्हणून काय दाखवायला नव्हतं. आता झालं आहे आमचं आवरले. 15 मिनिटांनी आता इथं निघणार आहे कोल्हापूरसाठी. तर वैभव दादा आमची एक्साइटमेंट लेवल बघू शकताय तुम्ही केवढी आहे, कारण सगळ्यात जास्त ह्याला आहे. आणि झालं तर असं की कालच आम्ही जाणार होतो, पण एक सही व्हाय नाही म्हणून फक्त राहिला. बाबू हम कहाँ जा रहे हैं? तर भांजे बी आमचं एक्साइटमेंट लेवल आहे. आणि सगळ्यात आमचा इथं देवारा पण आहे. उड्डाण आमच्या इथं देवारा ठेवला आहे, म्हणजे हॉलमध्ये आल्या. तर देवाचा आशीर्वाद घेऊन आपण आज इथला प्रवास सुखरूप होऊन दे म्हणून सांगून इथनं निघूया. तर हा बघा एरिया असा होता इथला. जबरदस्त म्हणजे जबरदस्त एरिया होता. आठवणी कायम लक्षात राहतील या. आणि उष्णता भरपूर म्हणजे भरपूर जोरात आहे. खूप जास्त आठवणी शिल्लक राहिल्यात आमच्या. एक मन म्हणते जाऊया, एक मन म्हणते नको. खरं वैभव काय तयारीतच आहे. दोन वाजले आणि आपण आता निघलोय जैसलमेरहून, म्हणजे थयातमधून निघालोय. अजून डिझेल टँक आपल्याला फुल करायचा आहे. मागं आम्ही तिघजण बसला, ताजी, मी वैभव दादा, थोडं निशांदा आणि आमची गुड्डा बसल्यात. तर डिझेल टाकी फुल करावं लागलं आता. इथं टँक पूर्ण रिकामा झाला आहे. आणि पण बोजा वाढणार आता डिझेलचा 50-60 किलो. बाडमेर आता आम्ही क्रॉस करत आहे. अजून इथून अहमदाबाद 400 किलोमीटर बाकी आहे. एकदा अहमदाबादमध्ये गेलो तर सगळा हायवेचे रोड चालू होतील, रस्ता जास्त कटेल. राजे आमचं नाश्ता माझं कोण नाही बघा, काही वेळ काय आहे चालू करतं. इकडे वैभव दादा नेहमी माझी मागं बसला. तशी काल परिस्थिती तशीच आहे, ती दोघंजण पुढं आहे. आणि इकडे आता पहाडी एरिया जरा जरा चालू व्हायला लागला आहे. अजून पण सिंगल रस्ताच आहे. अहमदाबादपर्यंत सिंगल रस्ता राहील. फक्त कुठंतरी असं सिटी किंवा गाव जर आलं तरच असं म्हणजे आपलं हे डबल लाईन दिसल. काय पाहिजे तुला? मला काय नको. चन्ना पाहिजे काय? हॅलो 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 तात्या. वैभव दादा चौगले अलाउन्स करत आहेत आता. आजच्या या सभेमध्ये सर्वप्रथम मी या कागल तालुक्याच्या फोंडा पिंपळगाव त्या गावामध्ये माने घराण्याची शान अशोकदादा माने यांचा सुपुत्र दिगंबर माने सुलतान याचा मी प्रथमतः आभार मानतो. यानं राजस्थान मध्ये जाऊन जैसलमेर या जिल्ह्यामध्ये पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन व्हिडिओ केलं व कागल तालुक्याची भाषा आम्ही इथं आलतो, आम्ही इथं गेलतो ही भाषा बोलली. आज त्याला व्हिडिओ करायला धान्या व्हिडिओ मध्ये जरा जरा कट होणार. बसलं तरी एखाद्याने जर काढली धुळाच त्याला. तर असं पाड आहेत बघा वाळूचं रोडच्या साईडनं दोन्ही.
पूर्ण डोंगर आहे ते सगळे येत आहेत. काच जरा का आपली खराब झाली आहे, म्हणजे घाण झाली आहे पावसामुळे. प्रवास कसा आहे दाजी? वैभव दादा चालू आहे प्रवास. गोटा कसले याने जरा घरात भ्यावट आलंय बाबा, प्रवास एवढ्या लांबचा आहे कसा होणार. आम्ही आश्वासन दिलं होतं की प्रवास हा चांगलाच होणार आहे. कॉमेडियन आहेत सोबत आणि आमच्या सोबत रिपोर्टर वैभव चौगुले वाकरेकर आहेत. कॉमेडी आहे. कॉमेडी घिरटा आयफोन घेऊन आलेले आहेत. ज्या टायमाला महात्मा गांधीजी फोन वापरत त्या टायमाला आयफोन यांच्या खिशात आहे अजून. त्यांनी जो फेकलेला तो यांनी उचललेला आहे. हा असं काहीतरी झालेलं आहे. ते जेसलमेरच्या म्युझियम मध्ये ठेवायचे इकडे ठेवायचा होता पण हे त्यातनं बी लिंबू काहीतरी त्यांच्या घालून घेऊन आले. मार्बलचं कारखाना आहे बघा, स्टोन क्रशर मार्बल. कॅमेरा काय म्हणजे एवढा दाखवणं आलाय. इथनं राजस्थानची मार्बल जी इथे बघा असं इथनं काढते. पण डोंगर असा उभा तोडलाय कारण सूर्य त्या साईडला गेला त्यामुळे कॅमेरा काय दाखवणं आलाय. इकडे आहे होती पाच हा हे असं कटिंग काळा आहे तिकडे आपण घेतो पिवळा होता. पॉलिश होतोय ना. जैसलमेरला पिवळा दगड होतो तो येल्लो स्टोन स्वर्ण नगरी. इकडे नाव शहीद नेहरू की नाली, मुकडे का तला, म्हणजे अशी काही गावांची नावच काही वेगळे आहेत. बोबडी का वाला, बबडी का वाला, नेहरू की कावने की बेस. वाकरे का किचवाडा असली. अरे काय ताजी नको. फक्त टोल इकडं कमी अंतरावर आहे आणि जास्त आहे. जास्त म्हणजे येताना काय दाजी आमच्या मध्ये बसले त्यांच्या कार्डावर सगळं चालू आहे काम. आणि जी टाईल्सच्या मागे फरशीच्या मागे जी माती वापरली बघा हे असं डंपर भरून जातात. त्या समोरच्या डंपर मध्ये आहे बघा ही माती, म्हणजे आपल्या टाईल्सच्या मागे जी माती असते ती हीच आहे ग्रे कलर. हा ग्रे कलर मध्ये. बाकी राजस्थान हे फरशींसाठी आणि वाळूसाठी फार प्रसिद्ध आहे. इथं नाश्ता करायला थांबलोय आता. चहा त्याने प्यायचा आणि वेपर्स घेतलेलं तिखट मस्त होतं. बाबू पण आमचा झोपून आत्ताच उठलाय. कुठं आलोय गावाचं काय अजून नाव माहित नाही आम्हाला. काय खेडबा म्हणून कुठेतरी गाव आहे. अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार. हमारे भाइयों, हमारे बहनों, सबको एक ही बार मिलेगा. बेटा रुक जा, मैं भाषण खेल रहा हूँ. 5 मिनट खेल रहा हूँ, भाषण में बोल रहा हूँ. 2 मिनिट. सांचोर मध्ये आलोय आता. सांचोर म्हणजे हे राजस्थानचं आता शेवटचं गाव आहे. इथून पुढे परत गुजरात चालू होईल आता. अब की बार, अब की बार 400 पार. बड़े आवाज से बोलो. अब की बार 400 पार. फिर एकदा मोदी सरकार. इथं भाजपचा नेता आमचं भाच्याकडनं प्रचार करून घ्यायला लागले. हमारे दिसामध्ये पोहोचलोय मी आता. आणि आता जरा हायवे चालू होतील. 4 पदरी हायवे चालू झाले आता. 10 पर्यंत अहमदाबाद मध्ये जाईल आपण. जेवाय आपल्याला हॉटेलमध्ये दारात घेऊन आले मटण पाहिजे म्हणून. आणि झालंय असं आता हॉटेलच नाही गावून आले. मस्त हॉटेल आहे, क्वालिटी हॉटेल आहे.
तिथनं दारातनं घेऊन आले. ह्याला सांगितलेलं हॉटेलला नाही म्हणू नकोस, तुला जेवण नाही जेवण करशील. आणि झालंय तसंच आता. काय तसं झालेलं नाही. ती भुकेली शाकाहारी भुक्याला होते आम्ही. होय, मग सकाळी आलोय चिकन खाऊन तिथनं. बघ कागद. आम्ही प्रवास करायला म्हणून जरा जरा उल्ल खाऊन आलता. बहिणीला माझ्या आबाळ टेकलं गवाळा जोरेनं. बाबा, गप्पच तुला लाज नाही जरा आपण. राजधानी अहमदाबाद मध्ये आपलं स्वागत झालेलं आहे. आता रात्रीचं 12 वाजून 13 मिनिटं झाली आहेत आणि आता आपण जेवून परत गाडीत बसलोय. असं वाटायलंय की सकाळी 7-8 तरी मुंबईत जायला वाचतील आपल्याला. कंटिन्यू आता गेला होता असंच. तर वैभव दादा आता मागे बसलेत, मी जरा पुढे येऊन बसलोय थोड्या. वैभव दादांच्याकडचं जेवण आता आम्ही जेवून बसलोय. शेवटी एक आईस्क्रीम देऊन तिने कार्यक्रमाचा शेवट केला. काय वैभव दादा तुमचं म्हणणं आहे? पार्टी रीच झालेला आहे. क्वालिटी प्रवास झाला आणि अशीच पुढच्या भविष्यातला प्रवास पण घडावा. आणि जे माझी बाईक होईल ते मला ऍडजस्ट करून घ्यावं. तर हा जो रोड आहे तो बायपास रोड आहे. अहमदाबाद सिटीत काही एंटर करायची आपल्याला गरज नाही आहे, कारण बायपासनं आपण जाणार आहे. इथनं सिटी आत 12 किलोमीटर राहते. आणि आता आपण ह्याच्यानंतर महात्मा गांधी द्रुतगती महामार्गावर जाणार आहे. एक्सप्रेसवेचा हा पहिला टोल नाका. आता एक्सप्रेसवे चालू होईल इथनं, म्हणजे झाला समोर. वडोदरा इथून 90 किलोमीटर आहे. ड्रायव्हरांचं आदान प्रदान झालंय, कारण निशांतला कंटिन्यू एकसारखी गाडी घेऊन आलता आणि मला तसं पण साईडला बसून आता झोपी न आली. त्याविषयी म्हटलं तू जरा साईडला बस, थोडी गाडी मी चालवतो आता. कारण सकाळी 4-5 जर मला झोप यायला लागली तर एक्स्ट्रा कोणतरी पाहिजे साईडला. म्हणून काय आम्ही गाडी जास्त पळवाय नाही कुठं जास्त अजिबात. कंटिन्यू आम्ही 80-90 स्पीड मेंटेन केलं आणि गाडीला अवरेज पण चांगलं पडलं आपले. त्यामुळे आता मी वापिस आलोय, म्हणजे जवळजवळ मुंबईत आलोय. आता इथून मुंबई अजून 200 किलोमीटर आहे. एक हाफ म्हणजे 12 नंतर मला वाटतं मी गाडी घेतली असेल. निशांताला झोपील, कारण निशांताला म्हटलं मुंबई तेवढी क्रॉस करून द्या मला तू. आणि इकडे गुड्डा आमची बसल्या माझ्या साईडला. बाकी सगळे झोपल्यात. गँग अजून सगळा झोपलाय आमचा, उठाई कोण नाहीत. कारण येताना जरा अडचण झाली या गाडीत. दिगुला पण जरा झोप येत होती, पण दिगुला जागा राखण्याच्या प्रयत्नात तिथीनं साथ दिली जरा. झालंय आता एक 200 किलोमीटर फक्त मुंबई राहिले इथून. टार्गेट मुंबई क्रॉस करणे, निशांत दादाच्या हातात गाडी देणे. इतकंच आहे आता. बाकी आपल्या भागात जर आल्यावर बरं वाटायला लागलंय आता. आज आठवड्यान पण मी ह्याच रोडला इथंच होतो, ह्याच दरम्यान. म्हणजे आज शनिवार आहे. हे व्हिडिओ तुम्ही मागं पुढं बघत असाल. दिगंबर जरा सकाळी 5:30-5च्या दरम्यान म्हणत होता मला जरा झोप यायला लागली. साखर झोप चालू होती यायला, पण ती आता गेली या. ती आता जवळ पण थांबाय नाही कुठं. दिगंबरच्या त्या भीतीमुळे मी फक्त आता जागी राहिलोय. एक चहा मारल्यानंतर झोप गायब. बाकी कॅसेट आमचं लल पडले. नाशिक 130 किलोमीटर आहे इथून.